कर्मातुनी मुक्त ही केले कर्मातुनी मुक्त ही केले कर्मातुनी मुक्त ही केले कर्मातुनी मुक्त ही केले ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा देवा देवा ओम नमो गुरुदेवा गुरुमंत्राने पावन केले गुरुमंत्राने पावन केले शांती सुखाच्या सागरी रमले शांती सुखाच्या सागरी रमले शांती सुखाचा सागरी रमले शांती सुखाच्या सागरी रमले ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ज्ञान धारणा जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम ज्ञानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम् मन्त्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा जय जय राम जय जय राम जय जय राम ज्ञान धारणा धर्म निष्ठता ध्यान धारणा धर्मनिष्ठता शिकवण दिदली दिव्या दैवता शिकवण दिदली दिव्य दैवता शिकवण दिदली दिव्या दैवता शिकवण दिदली दिव्य दैवता ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा देवा देवा ओम नमो गुरुदेवा
खडो गुरु सेवा नित्य खडो गुरु सेवा नित्य घडो गुरु सेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा देवा देवा ओम नमो गुरुदेवा गुरुर्ब्रह्मा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटिदळाने कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओंकारबिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनां कामदं मोक्षदं चैव ओंकाराहि नमो नमः। नमन्त्रिष्यो देवा नमन्ति अप्सरागणा नरा नमन्ति देवेश नकाराहि नमो नमः। महादेवं महात्मानं महाध्यानं परायणं महापापहरं देवं कराहि नमो नमः। यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा यो गुरु सर्वदेवानां एकाराहि नमो नमः। षडाक्षरमिदं स्तोत्रं यपटे शिवसन्दितो शिवलोकाप्नोति शिवेन समोदते इति श्रीरुद्राय मलय उमामेश्वर संवादे सुषडाक्षरस्तोत्र संपूर्णं। नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुदेव दत्ता 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 निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। ईश्वर भगवान ईश्वर महाराज संतन की जय। धर्म की जय। हनुमान की यावल रामचंद्र शिवाजी महाराज की जय। मंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकार भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। अगस्त ऋषि भगवान की जय। सर्वांनी 2 मिनिटं भजन करूया।
हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे बोला हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे बोला काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जय हो जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन हर 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 शंकरा शिव 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 शंकरा हर 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 शंकरा शिव 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 शंकरा हर 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 शंकरा शिव 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 महादेवा हर 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 शंकरा शिव 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 महादेवा हर 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 शंकरा शिव 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 महादेवा हर 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 शंकरा शिव 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 महादेवा हर 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 शंकरा हर 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 शंकरा हर 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 शंकरा हर 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 शंकरा शिव 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 महादेवा 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 हर 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 जय हो शिव 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 महादेवा हर 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 शंकरा शिव 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 महादेवा हर 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 शंकरा शिव 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 महादेवा ओ हर 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 शंकरा शिव 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 महादेवा हर 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 शंकरा शिव 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 महादेवा हर 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 शंकर शंकरा मंदिर खूप छान आहे. सगळी मंदिरं आम्ही बघितली आम्ही आल्या पहिल्या दिवशी. आणि गावात मंदिर देवस्थान जर छान असेल तर गाव ग्रामस्थ खूप भगवंत आनंद देतो. आणि म्हणूनच आपण एवढे भाग्यवान आहात
की ही जी शिवमहापुराण कथा आहे यामध्ये यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा, सर्व व्यापून उरलेला आहे. ही पृथ्वी आणि आकाश, यात जो काही आकाशाचा कलर आहे बघावरती, जेणेकरून भगवान शिव शिवलिंग आहे, त्यात आपण सर्व असतो. आणि म्हणूनच ही जी श्रद्धा आहे, कधी कधी भोले बाबा पाहतो. आपण सर्वजण मंदिरात जातो, आपण सर्वजण देवाला पाणी घालतो, परंतु वर्ष वर्ष मंदिरात जाऊनही अनुभव येत का नाही? आपण कधी पारायण करतो, कधी हरिपाठ करतो, कधी अखंड नामस्मरण करतो. अनुभव यायलाच पाहिजे. जसं साखर खाल्ली की आपल्या तोंडात गोड लागतं, पेढा खाल्ला का गोड लागतो, तसं देवाची ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो, मंदिरात जातो, त्यावेळेस अनुभूती आली पाहिजे. ती न येण्याचं कारण काय ते आपल्याला शिवमहापुराण कथेमधून बघायचं. तुम्ही एवढे श्रद्धेने बसलात, एवढी गडबड होती, कधी कधी थोडंसं आता पाहिली म्हणजे ह्या गावाची एक ख्याती पाहिली आम्ही आल्यानंतर. थोडंसं मग काल पण थोडासा आवाज बंद झाला तरी आपले आपले भजन करीत बसतात, काही चालचूळ करत नाही. म्हणजे एक शिस्त आहे, एक आदर्श आहे, एक श्रद्धा आहे. आणि ही श्रद्धा भगवान शंकर कधी कधी बघतात. शिवरात्रीचा दिवस आहे, काशी क्षेत्रावरती हजारो आणि कोटी लोक दर्शनाला आले. कोणी माळ जपताय, कोणी महादेवाला पाणी घालतंय, कोणी ध्यान करताय, कोणी स्नान करताय. पार्वती म्हणे देवा बघा ना किती तुमचे भक्त आले. पार्वती हे सगळे भक्त नाही अगं पार्वती, असं काय म्हणते तुम्ही तुमच्या भक्तायला? असं नाव नाही ठेवलं पाहिजे देवा. अगं यात्रा आहे ही, यात्रेनिमित्ताने कोणी हौशी येतात काय सांगितलं, कोणी नवशी येतात, कोणी गौशी येतात, कोणी हौशीनं आलं, अगं कोणी नवस करायला आलं, आणि कोणी कोणी एवढ्या गर्दीत काहीतरी एखाद्याची पोत मारायला आलं, त्याला गौशी म्हणतात. त्याला काय म्हणतात? गवसण्यासाठी आले. काही सर्वजण एक श्रद्धा घेऊन जर आले तर त्याला देव भेटायला वेळ लागत नाही. आपण म्हणतो देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा. याचा अर्थ देव माझा आणि मी देवाचा हा भाव पाहिजे बरं. मंदिरात गेलो, देवा मी तुझा आहे आणि तू माझा आहे. पण आपलं होतं काय माहिती का, देवाकडे गेल्यानंतर देवा मी आहे तुझा, पण तुझ्याकडचं काय आहे ते माझा. मागण्यासाठी नको. ज्यावेळेस आपण देवाकडे जातो, देव देणारा आहे, तो दाताच आहे. त्या पद्धतीनं भगवान शंकरानं पार्वतीला सांगितलं, पार्वती बसा. भाऊलाल महाराज गोरख भाऊ या, टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. महाराज लोक वरती या, तुम्ही बसा, वर बसा. इथे किती छान बसायला. या या या, तुम्ही पण या. गोरख आबा या, बसा बसा. आपल्याला निवांत 2 तास बसू आपण. आज जरा कथाच ऐकू. टाळ्याच्या गजरात स्वागत.
भोले बाबा आहे ते. पार्वतीला सांगताय की पार्वती, भक्त किती आहे याची आज आपण परीक्षा घेऊ. देवापर्यंत विश्वास ठेवून कोण कोण आलेले आहे ही परीक्षा आपण घेतली पाहिजे. लक्ष द्या, खूप छान आहे. आपण मंदिरात जातो, आपली किती श्रद्धा आहे. समजा आज वैशाख मास सुरू होतोय, उद्यापासून परवापासून. या मासामध्ये स्नान जर केलं, स्नानाला महत्त्व आहे, दानाला महत्त्व आहे, आणि विशेष म्हणजे आपण पितरलोक जे आहे त्यातून ऋण मुक्त होण्यासाठी एक महत्त्व आहे. त्या वैशाख महिन्यामध्ये घागर भरून ठेवायची असते पूर्ण महिना. ते पितरांसाठी पण असतं आणि आपल्या देवासाठी पण असतं, लक्षात घ्या. आणि त्या घागरीतला एक लोटा पाणी आपल्या तांब्याच्या पात्रात भरायचा, घागरी मधला, आणि तो तांब्या भगवान शंकराच्या पिंडीवरती वाहून द्यायचं, म्हणजे पाणी व्हायचं. एक महिना हा अनुभव वैशाख महिन्यात घ्यायचा. म्हणजे ज्याला अतिशय महिना अति महत्त्वाचा आहे हा वैशाख महात्म्य. उद्याच्या आपण सकाळच्या 11 ते 12 1 तासाच्या प्रवचनात ऐकू. उद्या काल्याचं कीर्तन वगैरे सगळं राहील. 12 वाजता महाप्रसाद होईल. पण त्यावेळेस फक्त वैशाख महिना कशासाठी असतो आणि हा महिना किती महत्त्वाचा असतो, हा महिना येण्यासाठी किती वाट पाहावं लागते त्याचं चिंतन आपण करू. भगवान शंकर कसे प्रसन्न होतात. समजा काशीमध्ये एकाला मुलबाळ नाही आहे आणि तो भगवान शंकराच्या दररोज मंदिरात जातो आणि बेलाचं पान वाहतो आहे. एक दिवस भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याला सांगितलं 100 वर्ष आयुष्य असलेला मुलगा पाहिजे, की 14 वर्ष सुसंस्कृत आणि आपल्या आईवडिलाची सेवा करून धर्माचं पालन करणारा मुलगा पाहिजे. लक्षात घ्या. हा जो 100 वर्ष जगेल पण मग रस्त्याने त्याला चालता येणार नाही. आलं लक्षात तुमच्या? रस्त्याने चालता येणार नाही म्हणजे पूर्ण रस्ता त्याला पुरणार नाही, त्याला संस्कार राहणार नाही, त्याला आचार विचार धर्माचं पालन कळणार नाही. आणि ज्याला संस्कृती कळत नाही, ज्याला धर्माविषयी आस्था नाही आहे, ज्याला संस्कृती धर्माविषयी आस्था नाही आणि धर्माचं पालन करता येत नाही, असा मुलगा देवात देऊन काय उपयोग आहे. त्याच्यापेक्षा 14 वर्षाचा असलेलं पुष्कळ झालं. बघू पुढं काय होईल. म्हणून भगवान शंकराने तथास्तु म्हटलं. 14 वर्षाचा मुलगा जन्माला, मस्त छान गोड आणि तेजपुंज मुलगा जन्माला आला. पाहता पाहता डोळ्याचे पारणं फिटून जायचे, एवढा आनंद वाटायचा. इतका सुंदर मुलगा. पण जसं जसं वर्ष पूर्ण व्हायचं तसं तसं आईवडिलाच्या डोळ्याला पाणी यायचं की मुलगा आता 10 वर्षाचा झाला, मुलगा 12 वर्षाचा झाला, मुलगा 13 वर्षाचा झाला आणि मुलगा आता 14व्या वर्षाला सुरुवात झाली. मग मात्र आईवडिलाच्या डोळ्यात पाणी सुरू झालं, रडायला लागले. बाळा, भगवान शंकराच्या काशी विश्वनाथाच्या सेवेने मिळालेलं फळ तो आहेस, पण आज मात्र आमच्या डोळ्याच्या आड तू आमच्या देखत जाणार आहेस. आणि खरं सांगू, जर आपल्याला असं वाटत असेल की आपलं आयुष्य कमी आहे किंवा आपल्याला अकाल मृत्यू आपल्या नशिबात लिहून ठेवलेला असेल, त्याच्यासाठी एकच मंत्र जपायचा, तो म्हणजे महामृत्युंजय. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. हा महामृत्युंजय
म्हणजे त्यामध्ये एक गायत्री मंत्र असतो. प्रत्येक देवतेला गायत्री मंत्र असतो. समजा आपल्याला 1000 मंत्र आपल्याकडून जपला जाणार नाही किंवा 1100 मंत्र आपण जपू शकत नाही. त्याच्यासाठी एक गायत्री मंत्र जपायचा. आता भगवान शंकराचा गायत्री मंत्र आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहे तन्नो रुद्र प्रचोदयात्. हा मंत्र जपला तर 1000 मंत्र जपल्याचं पुण्य आहे. आणि यांनी कुठल्याही गोष्टीला गायत्री मंत्र जोडल्याशिवाय त्या मंत्राची शक्ती प्राप्त होत नाही, हे आपल्याला माहिती आहे. सकळ मंत्राचा राजा, सकळ मंत्राचा राजा, गायत्री मंत्र माझा, गायत्री मंत्र माझा, सकळ मंत्राचा राजा, सकळ मंत्राचा राजा. जसं या ठिकाणी सांगितलेलं आहे की जसं गायत्री मंत्र आहे महामृत्युंजय, शेवटी तो मुलगा 14 वर्षातले 4 दिवस राहील. आई वडील खूप रडायला लागले, खूप रडायला लागले. नारदजी सारखे संतांना शरण गेले आणि सांगितलं बाबा 4 दिवसांनी मुलगा जाणार आहे आणि अशी वेळ येते कधी कधी. त्यांनी सांगितलं एक संतांचा आशीर्वाद घ्या. म्हणून ब्राह्मणदेव गंगेवरती गेले, मुलाला स्नान घातलं, घाटावर येऊन बसले. तेवढ्या सप्तऋषी पहाटच्या वेळेस स्नानाला चालले होते. आणि संतांचा जर आशीर्वाद मिळाला ना तर खूप छान आहे. 7 ऋषी म्हणजे सप्तऋषी चालले आहे रस्त्याने, घाटातून उतरते असे चालता चालता ब्राह्मण देवतेने नमस्कार केला आणि त्या लेकराला नमस्कार करायला लावला. तेवढ्या 7ही सप्तऋषीच्या मुखातून निघालं आयुष्यमान भव. काय निघालं? ब्राह्मण देवतेने हात जोडले, तुम्ही आयुष्यमान म्हटलात परंतु 4च दिवस बाकी आहे. सप्तऋषींनी सांगितलं आम्ही आज आशीर्वाद देऊन बसलो, आता आमचा शब्द खोटा नाही झाला पाहिजे. म्हणून ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला सप्तऋषीने ब्रह्मदेवाने नमस्कार केला आणि सप्तऋषीने नमस्कार केला. ब्राह्मण देवतेने नमस्कार केला आणि ब्राह्मण देवतेने हळूच आपलं लेकरू भगवान ब्रह्मदेवाच्या चरणावर नतमस्तक करायला सांगितलं. ब्रह्मदेवाच्या मुखातून निघालं आयुष्यमान भव. म्हणजे संता विने प्राप्ती नाही, ऐशी वेद संत विन प्राप्ती नाही, संत विन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. प्राप्ती नाही, संत विन प्राप्ती नाही. ऐशी वेद देती ग्वाही, संताविने प्राप्ती नाही. म्हणून संतांनी ब्रह्मदेवाकडे नेलं आणि ब्रह्मदेवाच्या चरणी नतमस्तक ते लेकरू झालं. ब्रह्मदेवाच्या मुखातून आयुष्यमान निघाल्यानंतर सप्तऋषी म्हणे आमचं काम झालं. ब्रह्मदेव जाणी, मुलगा जाणी. ब्रह्मदेवाने सांगितलं सप्तऋषींनो, मी माझ्या वासनाशी पक्का आहे, पण हे आयुष्य देण्याचं काम मी एक वेळेस निर्मितीकडं माझं लक्ष आहे. संहार करणं भगवान शंकराचं काम आहे आणि पालन पोषण करणं भगवान विष्णूचं काम आहे. पालन पोषण सगळ्यांचं भगवान विष्णू करतात. मी हे सर्व विश्व निर्माण करतो, पण सगळं संहार करण्याचं सगळं खातं भगवान शंकराकडे एकमेव खातं आहे आणि त्या खात्याकडे आपल्याला जावं लागेल. ऐका बरं का सगळ्यांनी, कुठं जावं लागेल? त्या खात्याकडे प्रत्येकालाच जावं लागतं. आणि म्हणून भगवान शंकराकडे सप्तऋषी, ब्राह्मण देवता, ब्रह्मदेव सगळे निघाले आणि
ब्रह्मदेवाला पाहिल्यानंतर भगवान शंकर ध्यानस्थ असतात. डोळे उघडले. ब्रह्मदेवा आज कसं काय यानं केलं? काही नाही, नमस्कार करतोय. सप्तर्षीने नमस्कार केला, ब्राह्मण देवतेने नमस्कार केला आणि ब्राह्मण देवतेने नमस्कार केल्यानंतर लेकराला हळूच पुढे केलं आणि माझ्या भोले बाबाच्या मुखातून निघालं, आयुष्यमान भव. मुझे सावर दे दो, गुणगान करूं तेरा, इस बालक के सिर पे शिव हाथ रहे तेरा, इस बालक के सिर पे शिव हाथ रहे तेरा. सेवा नित तेरी करूं, तेरे द्वार पे आऊं मैं, चरणों की धूलि को निज शीश झुकाऊं मैं, चरणामृत पाकर के नित्य कर्म करूं मेरा, इस बालक के सिर पे शिव हाथ रहे तेरा. मुझे सावर दे दो, गुणगान करूं तेरा, इस बालक के सिर पे शिव हाथ रहे तेरा. भगवान शंकरानं आयुष्यमान म्हटल्यानंतर प्रश्नच मिटला. ब्रह्मदेवाने सांगितले येतो मी आता, सप्तऋषीने सांगितले येतो, ब्राह्मणदेवाने सांगितलं ब्राह्मणदेवा तुम्ही बी जा आता, लेकरू द्या माझ्याजवळ ठेवून. आणि लेकरू आणि मी आता भगवान शंकराच्या पिंडीजवळ लेकरू बसलं. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय जप करत बसलं. आणि तो शेवटचा दिवस होता 14 वर्षाचा. भगवान शंकराने सांगितलं मीच आशीर्वाद दिला होता 14 वर्षाचा. आणि वेळ असा आला की काळाला वेळ ठरलेली असते, घटिका ठरलेली असते. कालकंठम काल मृत्यू कालाग्नी कालाशनम, असं काल जो आहे तो ठरलेला आहे, तो वेळेवर आला. आणि नमस्कार चालू होता, भगवान शंकराचा नमः शिवाय जप चालू होता. अशा वेळेस त्यांनी फास टाकला. लेकरू बेशुद्ध पडलं. भगवान शंकर पिंडीतून परत निर्माण झाले. तिसरं नेत्र उघडलं आणि सांगितलं भक्त जो कोणी माझ्या पिंडीजवळ असेल, नमः शिवाय करत असेल, तर काळा त्याला न्यायची तुझी हिंमत झाली कशी? कारण सद्गुरू जनार्दन स्वामींकडे पण असंच झालं होते. आमचे पंढरी बाबा हिंदुस्तान ट्रॅक्टरच्या मोठं टायर खाली सापडले. असे दगड होते ट्रॅक्टरमध्ये आणि बाबाजींची एवढी ती ट्रॅक्टरची सेवा करणारे, परंतु त्यांच्याकडून ट्रॅक्टर पलटी झाला आणि पूर्ण छातीवरती ते हिंदुस्तान ट्रॅक्टर कसं तरी लोकांनी उचललं. पण तोपर्यंत पूर्णगिरी बाबा गेलेले होते, पंढरी बाबा गेलेले होते. फार हाडकन काडकाचं फार जमा करून गठुडं घाटीत नेलं होतं. पण जनार्दन स्वामी भोलेबाबाचा अवतार आहे. सांगितलं बाबा, डॉक्टरने जरी सांगितलं काही आता काम राहिलं नाही, पण ते माझ्या कामात, माझ्या श्रमदानात आणि माझ्या सेवेत गेलेलं आहे, ते माझ्या पुढं ठेवा.
वेरूळच्या कुट्यापुढं सद्गुरू जनार्दन स्वामींनी पंढरी बाबाला असं ठेवलं ते गठुडं. 3 ते 4 तास बाबाजी डोळे झाकलेले होते आणि कैलासातून हाक मारली की बाबा माझ्या परवानगीशिवाय नेण्याचं काय कारण आहे. हे बाबाजींचा शब्द आहे. आणि 3 ते 4 तासांनी बाबाजींनी डोळे उघडले, विभूती टाकली आणि पंढरीनाथ बाबांचं शरीर हललं आणि अर्धा ते 1 तासात पंढरी बाबा उठून बसले. कैलासातून आले म्हणून कैलासगिरी. भक्त गणावर शिष्य गणावर केवळ तुमची सत्ता, केवळ तुमची सत्ता. परधन परश्री परती अन्न उपदेश करी भक्ता, उपदेश करी. लक्षात घ्या की ज्या वेळेस नुसतं भस्म टाकलं पंढरी बाबा, त्यांना पंढरी बाबा म्हणायचे, पण कैलासातून परत आणलं म्हणून कैलासगिरी नाव ठेवलं. लक्षात घ्या. करिले ते काहे नोहे महाराज परिपाय बीजश. भगवान शंकराची भक्ती करून पाहत कधीच अरिष्ट येणार नाही, कधीच दारिद्र्य येणार नाही, कधीच दुःख आपल्या दारात ढुकून सुद्धा पाहणार नाही. तुम मेरे जीवन के धन हो और प्राणा सारे हो. एक तुम दाता दयालु, एक तुम दाता दयालु, सबकी पालन हार हो. तुम मेरे जीवन के धन हो और प्राण हो. लक्षात घ्या की भगवान शंकरानं तिसरं नेत्र उघडलं आणि काळालाच जाळलं. आणि काळ जाळत असताना मार्कंडेला परत आपल्या लेकराला परत जिवंत केलं. त्याने भगवान शंकराची प्रार्थना केली की भगवान बोले बाबा, ही मार्कंडे स्तोत्र लिहिलं त्या दिवशी. कालकंठम कालमूर्ती कालाग्निश कालाशन्नमाम वामदेव महादेव लोकनाथ. मार्कंडे स्तोत्र आहे विधीमध्ये. वाढदिवसाच्या दिवशी ते म्हटलं पाहिजे. हॅपी बर्थडे टू यू आजकालचे कुठून आलं काय माहिती. हॅपी बर्थडे टू यू बस चालू द्या. यू कुठून आलं कुत्र्यासारखं काय माहिती. वास्तविक त्या दिवशी दीप प्रज्वलित करायचा असतो. वाढदिवसाच्या दिवशी काय करायचं असतं, दीप प्रज्वलित करायचा असतो. म्हणजे बाबा राहिलेलं आयुष्य गेलं असेल पण इथलं पुढचं आयुष्य उजळून निघावं, या प्रकाशासारखा तुझा प्रकाश पडो म्हणून त्याला औक्षण करायचं असतं, ओवळायचं असतं त्या दिवशी. आणि हे मार्कंडे स्तोत्र म्हणायचं असतं हाय विधीमध्ये. एवढं स्तोत्र त्या दिवशी नेमकं म्हणायचं म्हणजे त्याचा आयुष्याला बाधा नाही, कधीच बाधा नाही. आणि म्हणून बाबांनो, हे म्हणण्यापेक्षा आपल्या इकडं ही संस्कृती कुठून आली काय माहिती, असे मस्तपैकी हे ठेवतात काय मेणबत्त्या, टाळ्या वाजित्या आणि टाळ्या वाजता वाजता म्हणते हॅपी बर्थडे फुकून पुजलं. म्हणजे सगळं म्हणजे बाबा आतापर्यंत अंधारात गेला, इथून पुढं अंधारात जाय. सगळ्या मेणबत्ती विजिते बरं विजय होतं ते फुकारत्या, ते सगळं थुकात्या आणि तोच केक तुम्ही खात्या. चांगलं आहे. आयुष्यभर तुझ्या जीवनावर थुकलो आम्ही, आता इथून पुढं थुका असं नाही पाहिजे. वाढदिवस हा वाढदिवसच झाला पाहिजे, मंदिरात झाला पाहिजे, अभिषेकानं झालं पाहिजे. भगवान शंकराचा जो अभिषेक करतो प्रदोष काळामध्ये, महाशिवरात्री वर्षातून जरी येत असेल तर दर महिन्याला एक महाशिवरात्री येते. आपल्याला शिवरात्रीचा दिवस, प्रदोषचा दिवस हा अतिशय, सोमवारचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे की जेणेकरून प्रदोष काळामध्ये जर आपण 6 ते 7 ह्यावेळेस भगवान शंकराची पूजा केली तर आपले अभिष्टचे, आपलं जे काही मनामधल्या आपल्या अपेक्षा आहेत ते पूर्ण करतात. यशस्वी व्हायचं असेल, आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करायचं असेल, धनलक्ष्मी प्राप्त करायचे असेल तर त्याच्यासाठी फार सुंदर आम्ही सांगणार आहोत. म्हणून या ठिकाणी काळ जाळायला लागले. भगवान शंकराची मार्कंडेयाने स्तोत्र म्हणून प्रार्थना केली आणि त्या मुलाला भगवान शंकराने 14 वर्षाऐवजी 14 कल्प आयुष्य देऊन टाकलं. किती दिलं? 14 कल्प. 14 कल्प आयुष्य कोणाला आहे आज? मार्कंडेयाला आहे. कोणाला आहे?
मार्कंडे ऋषीला आहे. आजही मार्कंड ऋषी मार्कंडे डोंगरावर बसलेले आहे. सांगा काय देऊ शकत नाही भोले बाबा. म्हणून बाबांनो, भगवान शंकराच्या पिंडीवरती एक तांब्या पाणी टाकायला पाहिजे. नित्यनेम. जो नित्यनेम करतो त्याचा अनुभव घ्यायचा आहे आपल्याला, की भगवान. आता काही काही लोक स्वयंपाक करतात आणि स्वयंपाक करताना सुद्धा आजचं उद्याचे विचार करतात. सकाळी जर उंडा मळाला तर तो दुसऱ्या दिवशीपर्यंत तो फ्रीजमध्ये ठेवून ठेवतात. अहो उद्या, म्हणजे याचा अर्थ मळायची सुद्धा कंटाळा आहे. तुमच्याकडं नाही बरं का, तुमच्या महिला माता इथल्या खेड्यातले सिटीतलं चाललं. म्हणजे हा जो पीठ मळाल्यानंतर त्याचं त्याच मिनिटाला प्रसाद बांधला गेला पाहिजे, पोळी बांधल्या गेली पाहिजे. ते जर 3 किंवा 1 तास जरी ठेवला तर ते पिठाचं पिंड तयार होतं. काय होतं? पिठाचं पिंड तयार होतं. म्हणजे तो आपल्याला खाण्याचा अधिकार राहत नाही. म्हणून ते पीठ 1 तासानंतर, 1.5 तासानंतर, 2 तासानंतर म्हणजे ठेवलं का आपण सकाळचं संध्याकाळी वापरलं ते चालत नाही. तो अधिकार पितरांचा होऊन जातो. म्हणून पिठाचं पिंड करून, म्हणजे पीठ आपल्या फ्रीजमध्ये ठेवून चालत नाही. लक्षात घ्या, त्याच्यावर पितरांचा अधिकार असतो. पितर लोक येऊन बसतात तिथं आणि तो पिंड परत आपण पोळ्या केला का त्याचा दोष लागतो. लक्षात घ्या. जसं आपण पहिल्यांदा तवा ठेवायच्या पहिले लोक, महिला जुन्या माताजी अशा तवा ठेवायचा आणि तव्यावर थोडंसं पाणी मारायचं आणि मग पोळी टाकायची किंवा बाजरीची भाकर टाकायची. बरोबर आहे का नाही? आता इथं बऱ्याचशा वृद्ध माता बसलेल्या असतील, आजीबाई, का त्यांना माहीत असेल की तव्यावर पाणी. आता तुम्ही म्हणाल का तवा काय गार होण्यासाठी टाकतात का? नाही, त्यावर पाणी टाकावंच लागतं. तोपर्यंत ते शुद्ध भगवंताला प्रसादाचा प्रसाद तो बनतच नाही. म्हणून कमीत कमी 2-4 शिंपडे असे मारून मग पोळी टाकायची असते. ती बी पहिली पोळी चाणकीसारखी टाकायची असते. ती बी आपली नाही, अग्निनारायणाची आणि गाईची असते. आता तुम्ही म्हणाल बाबा चुली गेल्या, आता चुली राहिल्या, आता आले गॅस. मग गॅसवर सुद्धा कमीत कमी अशी बारीक का होईना, एवढं का होईना, कणभर का होईना, मोहरी सारखा का होईना त्याच्यावर टाकून मग सुरुवात करायला पाहिजे. किंवा यज्ञनारायण पेटवला पाहिजे. म्हणून पहिली भाकर गायला दिली गेली पाहिजे. आणि उरलं सुरलं एखाद्या वेळेस कुत्र्याला दिलं तर, कारण कुत्रं घरात जर एक घास आपण कुत्र्याला दिला तर आपल्याला पितरचा दोष निघून जातो. म्हणून त्यातल्या त्यात काळ्या कुत्र्याला देणं खूप चांगलं आहे. नाही काही तर पण हे काय आपल्याकडं काय होतं, पहिली भाकर जी चाणकी आहे ती आपण काय करतो, आपल्या जे काय आहे पतिदेव नोकरीला जायचं राहते त्यांच्या डब्यात घालतो आणि त्या डब्यात घातली. आता काय सांगू, पहिलीच गाईची भाकर आणि त्या गाईच्या वाट्याची भाकर, हा बिचारा गाईसारखा आयुष्यभर शक्ती हलवतो. मग तू दरवाजात आला का, जय जय व जय जय व जय बायको, तुम्ही सांगाल ते काम आम्ही ऐकू. बस म्हणला का बसतो, उठ म्हणला का उठतो. भाकर कोणाच्या नावाची खाल्ली सांग ना, कोणाच्या नावाची खाल्ली? मग गाईचं खावा का? लक्षात घ्या बाबा, जागृतता चांगली दिसते. म्हणून बाबाजी म्हणायचे नाही, सकाळी उठून पहिली भाकर गाईची, ऐका रुक्मिणी पहिली भाकर गाईची. जनार्दन स्वामी पुत्र माळस आईचे, ऐका रुक्मिणी पुत्र माळस आईचे. म्हणून पहिली भाकर गाईला द्यायची. आजपासून तरी लक्षात ठेवा, म्हणजे घरात काही कमी पडत नाही. आणि शेवटचं मोठी टाकायची असते ती कुत्र्याला द्यायची. पण पहिली गाईची आपल्या पतिदेवाला जातो आणि शेवटीची भाकर आपण खातो. आता कुत्र्याच्या नावाचं खाल्ल्यावर काय करशाल तुम्ही? घ्या ना, साहजिकच आहे. तो बिचारा दारात ड्युटी करून आला की इकडून वा 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 काय राहिलं, म्हणजे त्याची कुत्र्यासारखे हाल बिचारायचे. म्हणून कोणाच्या वाट्याचं कोणी खाऊ खरंच नाही का. आता आज मात्र आनंद आहे आणि 1-2 तास तुम्हाला सोडित नाही, 2 तास तरी आज, कारण कालचं राहून गेलेलं आहे.
एक तर 3च दिवस तुमच्या वाटेला आले, खरी कथा 7 दिवस पाहिजे, मग सर्व काही ऐकायला भेटतं. भगवान शंकराची आराधना कशी करावी, भगवान शंकराची पूजा अर्चना कशी करावी, सगळं. म्हणून पार्वतीनं सांगितलं की भगवान भोले बाबा लाखोनी लोक आले, यांची कशी परीक्षा पाहायची. म्हणजे मी होतो एक वृद्ध, अतिवृद्ध, पडला का पडून जाईल, आणि तू इथे येऊन बस रस्त्यावर, परीक्षा पाहू आपण भक्ताची, कोण मंदिरापर्यंत खरं श्रद्धेने आलं. म्हणजे पार्वती सांगितली काय करायला पाहिजे. म्हणे मी चिखलात अडकून घेतो मला. वृद्ध म्हणून म्हाताराचं रूप धारण केलं, असे पडले भोले बाबा. आता आणि ती पार्वती माता रस्त्यावर बसली. तिकडून गंगेतून उडी मारून आले का लोक ताब्या भरून महादेवाला चालायचे, काशी विश्वनाथाला. तेवढ्यात पार्वती माता म्हणे ए इकडे. म्हणे काय. अहो माझं म्हातारा अडकलं ना चिखलामध्ये, काढितो का. हे असं जोमान जायचं, पण तिथं हात लावायचा वेळ, जर पुण्यवान असेल तर हात लाव, नाहीतर पुण्यवान नसेल तर तिथंच मरून पडशील. आता कोण जाईल तिथं. पुण्यवान म्हणल्यावर तू असं पुण्यवान असेल तरच हात लाव, पुण्य नसेल तर तुला त्रास होईल, असं म्हणल्यानंतर गेलेलं. सगळे सकाळपासून भक्त यायचे, पटकन तिथपर्यंत जायचे, तिथून परत यायचे. पुण्यवान असेल तर हात लाव. आता समजा दिवसभरात पार्वती, भगवान शंकर हळूहळू पार्वतीकडं. पार्वती आता संध्याकाळ झाली, कोणीच पुण्यवान नाही का गं. एक असं बहादर होतं, एक काहीच माहीत नाही, पण अतिश्रद्धा, टोकाची श्रद्धा होती त्याची. गेलं डुबकी मारली गंगेमध्ये, पळतच चाललं होतं महादेवाच्या दर्शनाला. तेवढं ताक म्हटलं ए बाळा इकडे इकडे. कुठं चालला. म्हणे महादेवाच्या दर्शनाला चाललो. म्हणजे मग असं कर, ते माझं म्हातारं अडकलं त्याला बाहेर काढ. ते गेलं पटकन हात लावायला गेलं. तेवढ्यात पार्वती ए पुण्यवान असेल तर हात लाव. त्याने सांगितलं ए आई काय बोलते. एवढ्यात पट्ट गंगेतून स्नान केला आणि वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ दोष जातील भंगा, सकळ दोष जातील भंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. ओ वाचे म्हणता गंगा गंगा. कुशभरता करता स्नाने, कुशावरता करिता स्थान, त्याचे कैलासी राहणे, त्याचे कैलासी राहणे. हो वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. बाबांनो फक्त गंगा दृष्टीला पडली तरी पापाचा नाश होतो. ते आई मी स्नान करून आलो, हा पठ्ठ्या सगळं पाप गंगेत गेलं, आता मला सांग काय काम येते. म्हणजे माझं म्हातारं काढ. आता ते म्हातारं होतं का. जगाचा बाप होता, मायबाप होता तो, विश्वाचा मालक होता तो. ते हात लावायला गेलं. पार्वती लाख होते, कोटी होते, तेवढ्यात एकच निघालं श्रद्धाळू, हेच माझ्या जवळ येऊ शकलं. म्हणजे याचा अर्थ बाबा देवाकडे जाताना पूर्णपणे श्रद्धा ठेवून जा. भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेले आशा पाश निवारुनी, गेले आशा पाश निवारुनी. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. आवडे जनधन माता पिता, आवडे जनधन माता पिता, न आवडे जनधन माता
विषय तुझ्यांचा झाला नारायण, विषय तुझ्याचा झाला नारायण, विषय तुझ्यांचा झाला नारायण, विषय तुझ्याचा झाला नारायण. लक्षात घ्या, या ठिकाणी एक सांगितलेलं आहे की आपल्याला एक मृगीय रोग राहतो, ते जर जावं असं वाटत असेल तर एक पितळाचा दिवा आणि सरसोचं तेल हे जर दान केलं तर मृगीसारखा रोग जातो. विशेष त्याहीपेक्षा सांगितलेलं आहे की कृतिका नक्षत्र येतं रविवारच्या दिवशी आणि अंगाला कोड फुटलेला असेल, अनेक शरीरात कोणताही चामड्याचा रोग झालेला असेल शरीराचा, तर रविवारच्या दिवशी कृतिका नक्षत्र आहे, रविवारचा दिवस असला पाहिजे, या पत्रिकेत असतं किंवा कॅलेंडरवर असतं. त्या दिवशी सूर्यनारायणाची पूजा करायची आणि विशेष म्हणजे तेल आणि रुईचं दान करायचं. त्याने कुष्ठरोग बरा होतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे शारीरिक कितीही माणसाला रोग झाला असेल तो बरा होतो. त्याहीपेक्षा सांगितले कृतिका नक्षत्र दिवशी सोमवार येत असेल, सोमवारचा दिवस असेल आणि त्या दिवशी जर आपण भगवंताचा अभिषेक केला कशाने, उसाच्या रसाने, तर आपली घरातली गरिबी त्या क्षणाला निघून जाते आणि कर्जबाजारी किती असलं तर भगवंत तशी अवस्था करतो. फक्त कृतिका नक्षत्र सोमवारचा दिवस पाहिजे. आणि घंटा दान केला, मंदिरात कधी पण घंटा दान करायचं, वाक्सिद्धी होते, आपाप सिद्धी प्राप्त होते. म्हणजे जेवढा जेवढा घंटा वाजत राहील तेवढं याचं काम होत राहील. म्हणून मंदिरात घंटा दान करणं चांगलं आहे. लक्षात. त्याहीपेक्षा पुढं कृतिका नक्षत्राच्या दिवशी बुधवार जर आला आणि त्या दिवशी महादेवाला दही भाताचं नैवेद्य दिला किंवा एखाद्या वेळेस दही भाताचं नैवेद्य दाखवून दह्यानं स्नान घातलं किंवा ब्राह्मणाला दही भाताचं जेवण दिलं तर एखाद्याला मूलबाळ नसेल, संतान नसेल तर मूलबाळ झाल्याशिवाय राहणार नाही, तेही सांगितलेलं आहे. म्हणजे भगवंताच्या या ठिकाणी शिवमहापुराणामध्ये मंगळवार कृतिका नक्षत्र असेल तर त्या दिवशी आपल्याला एखाद्या मुलाचा विवाह होत नाही, घरामध्ये अडीअडचणी असेल तर विवाहच होत नाही, किती प्रयत्न करा. तर गुरुवारच्या दिवशी कृतिका नक्षत्राच्या दिवशी भगवान शंकराला फक्त मध घ्यायचं, शुद्ध मध, आणि त्याने स्नान घातलं तर कितीही पत्रिकेत असेल किंवा त्याच्या नशिबात अडचणी असेल तर लग्न झाल्याशिवाय राहणार नाही. शुक्रवारचा दिवस आहे आणि त्या दिवशी फक्त महामृत्युंजयाचा मंत्र म्हणायचा शुक्रवार दिवशी. त्याला आरोग्य म्हणजे त्याच्या शरीरात अनेक प्रकारचे काही दोष असेल तर त्याला आरोग्य भेटतं आणि आयुष्य वाढतं. त्यानंतर म्हणजे आपलं जे पात्र आहे आपण घागर भरून ठेवतो, त्या प्रदोषच्या दिवशी त्याच्यामध्ये ते तुम्हाला सांगितलेलं आहे की थोडंसं जर एक गोष्ट समर्पित करायची आहे. प्रदोषमध्ये 3 गोष्टी सांगितलेल्या, अति सुंदर आहे याचं चिंतन. की जसं प्रदोष काळामध्ये एक शिवरात्र येते आणि एक प्रदोष काळ येतो, त्या दिवशीची पूजा तुम्हाला सांगतो की त्याची आपल्याला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. भगवान शंकर अशी देवता आहे की जसं एक भक्त आहे, आता सुंदर त्याचं चिंतन आहे आणि भगवान भोलेबाबा येते. महाशिवरात्रीच्या दिवशी जंगलात मंदिर आहे. सगळ्या ब्राह्मणांना सांगितलं आपण श्रावण महिना आहे आणि त्यानंतर पुढं मागं शिवरात्र येणार आहे, तोपर्यंत त्या महादेवाचं आपण पूजन करायला जंगलात जायचं. दररोज जंगलात जायचे. ते पहिला सोमवार, दुसरा सोमवार, तिसरा सोमवार सगळी पूजा छान झाली आणि एक वेळेस महाशिवरात्र म्हणून महापूजा ब्राह्मणांनी ठेवली. पण तिथं जंगलात शिकार करणारा होता आणि त्याची महादेवावर खूप श्रद्धा होती. ऐकण्यासारखं आहे. आता त्याच्याकडे काहीच भांडे नव्हते, त्याच्याकडे चामड्याचं भांडं होतं. ते प्राणी मारायचे आणि त्याच्यापासूनच ते असे पाणी भरायला भांडे तयार करायचे. बरं, ते खाणारे ते लोक होते. आता ह्या ब्राह्मणाची 11 ब्राह्मणाची पूजा चालू होती, जंगलात चालू होती. महादेवाला षडोपचार पूजा चालू होती, इतकी सुंदर पूजा चालू होती. त्यावढ्या वेळात काळा कुट्ट असा माणूस आला. आता तो आदिवासी तो, पण भगवान शंकरावर त्याची श्रद्धा होती.
एवढी श्रद्धा होती की त्याला काही बरं आला तो दरवाजा त्याने अडवला. ब्राह्मणाला वाटलं आता हात आला. बरं आला त्याने नैवेद्य मासाचा दाखवला. त्याचं खाणं ते. आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो बघा आता ऐकण्यासारखं आहे. काय दाखवलं त्याने? जे खातं तेच. ब्राह्मण लोकांनी असे किळस केले, अरे आपण एवढं शुद्ध केलं, पार मंदिर पुसलं, गोमित्र टाक, पंचामृताचं हे कर, देवाला स्नान घाल, षडोपचार मंत्रा दीपपूजा केलं, हे काय आणलं आता येणे? आणि देवापुढं कसं काय ठेवलं येणे? आता हे देव कसं काय आता भ्रष्ट झाला असं त्याचे ते म्हणायला लागले. तेवढ्यात हा आला त्याच्या भाषेमध्ये काहीतरी म्हणला आणि खूप रडायला लागला देवापुढं. मोठमोठ्याने रडायला लागला. बरं त्या ब्राह्मणाला वाटलं आता हा धिप्पाड माणूस आहे, रस्ता तर पूर्ण अडवलेला आहे आणि देवापुढं काहीतरी रडतोय, मोठमोठ्याने गागतोय, डोळ्याला खळाखळा पाणी चाललेलं आहे. आणि खूप वेळ असं देवापुढं असं रडायचं, आरास करायचं देवापुढं. ब्राह्मणाला बाहेर निघता येईना, बाहेर निघता येईना. आपण पळून जावं आता, हे काय हजार आडबंग बाबा दिसतो कोणतरी. बरं त्याचं असं त्याचं ते मन आता म्हणायचं ते देवाला काय हाका मारायचं त्याच्या भाषेत, आदिवासी भाषेत. असं करता करता देवाला त्याचीच किव आली की अरे हा एवढा रडतोय, आपण याला काहीतरी दर्शन दिलं पाहिजे. म्हणून भगवान शंकरानं एवढं मोठं ते दगडाचं मंदिर होतं, थोडंसं हलवलं. एक दगड हल्ला. दगड हल्ल्यानंतर ब्राह्मणाला आता काही खरं नाही म्हणे, आपण गेलो म्हणे. हे जर दगड तर तेवढ्या वेळात ते दगड हलताना त्या मंदिरात आता महादेवावर संकट आलं. त्या आदिवाशाला बिचारा गरीब पण श्रद्धा खूप. देवा जंगलात आम्ही जंगलात राहतो, अनेक हिस्र प्राणी आहे, त्याच्यापासून तू आमचं रक्षण करतो, आम्हाला खायला देतो. पण आज देवा तुझ्यावर संकट आलं. इतर वेळेस संकट आलं तर तू आमचा निवरतो, पण आज तुझ्यावर संकट आलं, दगड तुझ्यावर पडणार आहे. म्हणून त्या पिंडीवर आडवा झाला. तो पडू दे, माझ्यावर दगड पडू दे देवा, पण आतापर्यंत तू आम्हाला वाचवलं, आज मी तुला वाचवतो. भाव बघा कसा, श्रद्धा बघा कशी आहे. हे तोपर्यंत ब्राह्मणाने धूम ठोकली. बरं झालं जागा मिळाली म्हणजे. बाहेर गेल्यानंतर त्या ठिकाणी तो असा आडवा पडत नाही. भोले बाबा आहे, महादेव प्रगट झाले. नमः पार्वती पते हर महादेव. भगवान शंकर त्याच्या समोर प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर ब्राह्मणाला कळालं की अरे 1 महिना आपण षडोपचार पूजा करतोय, आपल्याला दृष्टांत सुद्धा झाला नाही. आज महादेव प्रत्यक्ष मंदिरात प्रगट झालेले. चला आपण दर्शन घेऊया. आज याच्यामुळं आपलं दर्शन झालं. भाव बघा, याच्यामुळं आपल्याला देव पाहायला भेटला. आणि म्हणून महादेवाच्या अगोदर त्याला नमस्कार केला. कोणी? ब्राह्मण देवते. अरे बाबा काय श्रद्धा आहे, काय म्हणला असं देवाला का तू डोळ्यातून पाणी आणून. आणि खरं सांगू अशी आतली भाव पाहिजे देवाजवळ. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भावाचा भुकेला. तुम्ही काय वाहत्या, कोणती फुलं वाहत्या, कोणतं दूध वाहत्या. दूध वाहताना एक लक्षात घ्या बरं, दूध तापून कधीच देवाला व्हायचं नाही. जर तुमची मुलं तुमचं ऐकावं आयुष्यभर आणि ज्ञानी व्हावं असं वाटत असेल तर गिर गाईचं किंवा गावठी गाईचं, जर्शीचं नाही तर काय तुमचं बाटलीभर दूध न्यायचं काहीच उपयोगाचं नाही बरं का. दादा कोणतं गाईचं? एक तर गिर गाय पाळा, एक तर चांगली गावठी गाय पाळा. पण ही जर्शी पाळून उपयोग नाही, तिचं देवाला दूध चालतच नाही. ती मसाड आहे का गाय तेच कळत नाही. कोण निर्माण केली तेही कळत नाही. खूप आपण फक्त दुधासाठी निर्माण केली. पण गिर गाईचं
गोमित्र 21 दिवस जर घेतलं तर TB सारखा रोग जातो, कॅन्सर जातो. आमच्याकडं हजारो लोक येतात, आम्ही त्यांना कुठलाच विलास सांगत नाही. त्याला म्हणतो गीर गाईचं फक्त 21 दिवस सकाळचा चहा सोडून देऊन गोमित्र घे. किडनी जरी फेल झाली असेल तर किडन्या नीट होतात गीर गाईच्या गोमित्रानं. किडन्या आमच्याकडं 2 म्हणजे चिचुंडीच आहे, त्यांचे फेल झालेल्या होत्या त्या माताजीच्या. त्यांना एकच म्हणलं, प्रदोषचा प्रसाद खायचा वाया गावाला येऊन, नित्यनेमाने प्रदोषला यायचं, दर्शन घ्यायचं बाबाजीचं, 51 दिवस गोमित्र प्यायचे 1-1 चमचा. दवाखान्यात डॉक्टर म्हणायला लागला की ह्या किडन्या नीट झाल्या कस काय? म्हणलं आमच्या गोमातेची कृपा आहे. गोकातन वैकुंठ बसे सब देवी देवता गोकेतन में, गोका दूध अमृत तुल्य सहाय सदा जो परिपालन में, पाचो गव्य अमोलिक द्रव्य जो उपयोगी पग पग में जीवन में, युतो धन अनेक नहीं पर गोधन साधन तीनों भवन में. भगवान शंकराला व्हायचं असेल तर धारा म्हणजे लगेच दूध काढले का भगवान शंकराला व्हायचं. तुम्हाला वाटत असेल की मुलगा खूप आपल्या पुढे जातोय, बोलतोय, आपल्याला शब्द ऐकत नाहीये, आईवडिलाच्या आज्ञेत राहिलं नाही, त्याच्या नावानं सोमवारच्या आणि प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी 6 ते 7 यावेळेस फक्त दूध काढून आणायचं आणि भगवान शंकराला व्हायचं आणि ते थोडं तीर्थ त्याला द्यायचं. अनुभव घ्या, फक्त 5 सोमवार करून बघा. कारण आजकाल मुलं अवघड झाले, ऐकते नाही. 12वी झाले की वेगळेच वागायला लागतात. खूप वेगळे अनुभव यायला लागले. बरं, आपलेच मुलं एवढे अवघड झाले, एवढं अवघड झालं की त्याचं काही मापच राहिलं. मुलं तरी बरे, पण 12वी नंतर आपल्या पवित्र पावन कुळात जन्माला येऊन जगाला 1 मुलगी जन्माला आली तर 10 मुलं घरात जन्म घातल्याचं पुण्य मिळतं. किंवा 1 मुलगी घरात जन्माला आली तर 100 वृक्ष बिल्ववृक्षाचं पुण्य मिळतं. एवढी पवित्र ती भगवान शंकराच्या कृपेने आहे. परंतु ती 12वीला जर संस्कार बदलले, भगवान शंकराचे आणि संस्कृतीचे आणि धर्माचं पालन तिला जर शिकवलं नाही तर ती धर्म बदलते. लक्षात घ्या. आपल्या आईच्या 2 हातावर पाळणा केलेली ती मुलगी, आईचं दूध पिलेली, आईच्या संस्कारात वाढलेली मुलगी, तीच आईला आणि बापाला नाकारते. ही परिस्थिती निर्माण होत राहील. म्हणून बाबांनो, लहानपणापासूनच त्यांना प्रार्थना करायचं शिकवा. मंदिरात जा, डोकं टेका महादेवाला, मारुतीरायाला, पंढरीच्या पांडुरंगाला जा. नित्यनेमानं सकाळी प्रार्थना करायला शिकवा मुलांना. जा, हे संस्कार लावा त्यांना. आईवडिलाचं सकाळी सकाळी दर्शन घ्या. कारण भगवान ज्यावेळेस भगवान शंकरानं गणपती बाप्पाला सांगितलं की बाबा कार्तिक गणपती बाप्पा तुमचं लग्न व्हायचं आहे, पण पृथ्वी प्रदक्षिणा मारायची आहे. म्हणून कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणाला गेले मयूरावर बसून. गणपती बाप्पा नाही गेले पृथ्वी प्रदक्षिणाला. गणपती बाप्पाला एकच माहिती होतं, आपलं किती बी 1 लिटर दाबलं ना तर आपलं वाहनच उंदीर आहे. पेट्रोल कुठं संपलं तर सांगता येत नाही, त्याच्यापेक्षा रिकाम टेकडे उद्योग करायचेच नाही. सरळ आपल्याला माहिती आहे जगातलं सगळं तीर्थ भगवान शिव आहे, जगातले सगळे पृथ्वीचं स्वरूप भगवान शिव आहे आणि सगळं विश्वाला उरून पुरणारे भगवान शिव आणि पार्वती आहे. याच्यापेक्षा जगात 1 धाम माता, 1 धाम पिता आणि त्यांच्या चरणी 4 धाम आहे. जगातलं पृथ्वीला जर प्रदक्षिणा मारायची तर आपल्या आईवडिलाला प्रदक्षिणा मारली तर तेच पुण्य मिळतं. हे फक्त गणपती बाप्पाला माहिती होतं. म्हणून 3 प्रदक्षिणा गणपती बाप्पाने आपल्या आईवडिलालाच केल्या. हे संस्कार लहान. माय पित्यांना दुखवून जीवन, माय पित्यांना दुखवून जीवन होईल अर्थ शून्य रे. माय पित्याच्या सेवेसारख नाही जगती पुण्य रे. माय
माय पित्याच्या सेवेसारखं नाही जगती पुण्य रे. राब राबुनी कष्ट उपसले पित्याने कोणासाठी, पित्याने कोणासाठी, पित्याने कोणासाठी. आजारपणात ते दिन रात जागल तुझ्याच साठी, जागल तुझ्याच साठी, ओ जागल तुझ्याच साठी. त्याच्या उपकारा पुढे तुझी, त्याच्या उपकारा पुढे तुझी संपत्ती न गण्य रे. माय पित्याच्या सेवेसारखं नाही जगती पुण्य रे. माय लक्षात घ्या, कथाचं कारणच आहे की आपल्या मुलांना या व्यासपीठावरून संस्कार गेले पाहिजे. आपला धर्म त्यांना काहीच कळत नाही. आई म्हणणं सुद्धा त्यांना माहीत राहिलं. आईला आई म्हणत नाही, वडिलाला दादा म्हणत नाही, मम्मी कुठून शब्द आला तोही कळत नाही. आणि यांना खूप गोड वाटतं मला मम्मी म्हणताय. अरे मम्मी म्हणजे मरेल मुर्दा, त्याच्यात भूस भरताना त्याला मम्मी म्हणतात. कुठून फादर आणलं आणि कुठून फादर फादर फादर. अरे काय फादर आणि मदर, फादर मदरशामध्ये राहतं म्हणून तुम्ही फादर मदर म्हणतात. लक्षात घ्या, कुठून आणलं हे. आई शब्द म्हणून बघा तुम्ही, इथून शब्द निघतो. आई फक्त हाक मारून बा, आई म्हटलं की इथून शब्द निघतो. फक्त आपल्याला फक्त पायात काटा टोचू द्या, आपण लगेच आई ग म्हणतो. आणि साप दिसू द्या बाप म्हणतो. बापाही गेला, आई गेली. आणि जिथं ते संस्कार म्हणजे शाळाच इंग्रजी निघाली. मराठी, माझा मराठीचा बोल कौतुके राहिलाच नाही. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण. जे आठवण आहे खऱ्या अर्थानं संन्याशी जाण म्हणण्यापेक्षा ही आठवण आपण आपल्या संस्कृतीची ठेवली नाही. त्याच्यासाठी व्यासपीठ आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्या धर्मामध्ये आपल्या धार्मिकतेच्या गोष्टी शिकवणाऱ्यासाठी व्यासपीठानं 25 ते 30 मिनिटं दिलेच गेले पाहिजे. केव्हा केव्हा जर असं आपण नुसते दृष्टांतच सांगित बसलो, नुसता इतिहासच सांगित बसलो, परंतु आपल्या मुलांना आपली संस्कृती, आपला देव, आपला धर्म जर कळाला नाही आणि त्याच्याविषयी एकनिष्ठ झाले नाही तर प्रवचन करून सुद्धा जास्त उपयोग नाही. हेच तुम्हाला सांगतो बाबा. धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन. आमच्याकडे खूप लोक येतात. आता मागं मालेगावमध्ये एक अशी गोष्ट घडली. वडिलाचा एवढा मोठा व्यापार होता, एकूण ती एक मुलगी होती. ज्याच्याशी लग्न करून त्याच्याशी लग्न केलं. त्या धर्माशी काय कसं जातात आपले लेकरं तेच कळत नाही. मला खूप खंत आहे त्या बाबा. कमीत कमी आपल्याकडं महिन्यातून 15 दिवसातून आई वडील रडत गागत 5-25 परिवार येतात. बाबा असं असं झालं. अरे बाबा, ते वडिलांची एवढी इस्टेट होती, गोरखभाऊ, एवढी इस्टेट होती, एवढी इस्टेट होती आणि एवढी कमाई होती त्याचीवाली. आणि तिथं मालेगावमध्ये त्याचं नाव होतं. एकूण तीच एक मुलगी होती. लग्न केलं तिने दुसऱ्या याच्याशी जाऊ नये त्या मार्गात गेली निघून. आईवडिलांनी एकच विचार केला, एकच होती
तिने जर आपला मार्ग बदलावला, तिने धर्म बदलला, आईवडिलांनी दुसऱ्या दिवशीच दीक्षा घेऊन टाकली, संन्यास घेतला आणि सांगितलं ज्याला वाटलं ते दुकानातून घेऊन जा, दुकानही नको आणि इस्टेट नको, पैसा नको. खरी इस्टेट जर आपली गेली राहिलं काय. दुसऱ्याच दिवशी संन्यास घेतला. काही दिवसांनी कळालं की ज्याच्याकडं लग्न केलं त्या पोरीने त्या मुलीला झोपडीतून काढून दिलेलं होतं आणि अत्याचार करून कोणाच्या घरात दारात भांडे घशीत बसलेली होती. एवढ्या मोठ्या घराण्यातली मुलगी जर अशी वेळ येते तर आतापासूनच मुलींना मुलांना संस्कार द्या की जा शिवमहापुराण कथेत जाऊन बसा आणि भगवान शिव शंकराचा एक आशीर्वाद घ्या, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा आशीर्वाद घ्या की जेणेकरून सुखाचा संसार होईल आणि आपला संसार पारतंत्र्यात जाणार नाही, परक्या धर्मात जाणार नाही याची जाणीव त्यांना. कलातीत कल्याण कल्पांतकारी सदा सच्चिदानंद दाता पुरारी चिदानंद संदोह मोह पापकारी प्रसिद्ध प्रसिद्ध प्रभु मन्मथारी नमामि शमीशान निर्वाण रूपम व्यापकं ब्रह्मवेद. म्हणून तुम्हाला ह्या शिवमहापुराणाचं शिव याने शिव म्हणजे कल्याण, आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर याच्यात 3 शब्द आहे. तुळशीदास महाराजांनी ज्यावेळेस ग्रंथ ह्या ठिकाणी प्रगट केला आपल्या लेखणीतून त्यावेळेस त्यांना अमान्यता दिली आणि तो काशी विश्वनाथाच्या मंदिरावर पिंडीवर ठेवला. ब्राह्मण लोकांनी बाहेरून कुलूप लावली, विद्वान लोकांनी. जर भगवान शंकर ह्या ग्रंथाला न्याय देतील तर मान्य होईल. तुळशीदासाचा ग्रंथ रात्रीतून भगवान शंकराने त्या ग्रंथावर लिहिलं सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम अशी पूजा करा, अशी आराधना करा की गणपती बाप्पाने प्रदक्षिणा मारले, गणपती बाप्पाचं लग्न झालं. भगवान शंकराने सांगितलं तुला दैवत कळालं. लग्न झालं रिद्धी सिद्धीशी आणि 2 मुलं झाली, खेळायला लागले. वर्ष झालं तेव्हा कार्तिक स्वामी मोरावरून आले तर का रे गणपती बाप्पा काय करतोय, हे काय सगळा संसार थापला. गणपती बाप्पाला पाहिलं, तिथूनच नमस्कार केला, मला नाही यायचं घरी, नाही लग्न करायचं. राग आला, रागा गेले श्रीशैल्यमच्या डोंगरावर जाऊन बसले कार्तिक स्वामी. लग्न नाही केलं आयुष्यभर. आणि मग मात्र भगवान शिव आणि पार्वती लेकरू शेवटी, अरे बाळा चाल घरी. नाही आई मला आता घरी नाही यायचं. म्हणून भगवान शंकर त्यांच्यासाठी प्रगट झाले. म्हणून त्या ठिकाणी जे ज्योतिर्लिंग निर्माण झालं त्याला श्रीशैल्य, मल्लिका आणि अर्जुन. मल्लिका म्हणजे पार्वती, अर्जुन म्हणजे भगवान शिव. त्या ठिकाणी त्याला दर्शन देण्यासाठी झाले आणि त्याच्यासाठी आयुष्यभर त्या ठिकाणी राहिले. म्हणून त्या ज्योतिर्लिंगाला नाव पडलं मल्लिकार्जुन भगवान की जय. जसं 3 शिवलिंग आपण बघू, एक वेरूळचं आणि एक त्र्यंबक राजाचं. फार 3 शिवलिंगाचं दर्शन करू. हाय वेळ अजून म्हणून 10 मिनटं 10-15 मिनटं म्हणून 2. जसं त्र्यंबक राजाचं त्र्यंबक नगरीमध्ये ज्योतिर्लिंग का निर्माण झालं आणि वेरूळचं घृष्णेश्वर का निर्माण झालं, या 2 गोष्टी आपण बघू. बाकीचे ज्योतिर्लिंगाचं नंतर दर्शन घेऊ, पण या 2 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात जे आहे त्यांचं. वेरूळचं असं होतं, घृष्णा नावाची तिथं राणी होती, फार सेवा करायची, पण तिला मूलबाळ होत नव्हतं. म्हणून तिने स्वतःची बहीण संध्या म्हणून तिला करून आणलं. आता लहान बहीण पार्थिव शिवलिंगाला जास्त महत्त्व आहे. मातीचे जे शिवलिंग बनवतात तुम्ही
त्याला जास्त महत्त्व आहे. त्याच्यात एक एक कण भगवान शंकर म्हणून शिवलिंग म्हणून आपली त्याची कोटी शिवलिंगाची पूजा होते. आणि विशेष म्हणजे ते जर बेलाच्या झाडाखाली बनवलं तेच शिवलिंग पार्थिव बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ बनवलं आणि त्याची जर पूजा केली तर आपल्या किती अडचणी असो फक्त एक दिवा दाखवायचा, सकाळी त्याची संध्याकाळच्या 6च्या 7 अशी पूजा करायची आणि त्याचं तिथंच विसर्जन करून मुळाला लोटून द्यायचं आणि पाणी भर तांब्याभर टाकायचं. खूप चांगलं असतं. तशी ही 108 शिवलिंग बनवत होती. किती बनवायची? दररोज, एक दिवस नाही. आपण फक्त प्रदोषला बनवतो. किंवा ज्या दिवशी पार्वती आणि खूप तपश्चर्या केली म्हणून तिचं अपर्ण नाव पडलं आणि मग अपर्ण पडल्यामुळं तिला भगवान शंकर पती मिळाले आणि जन्मजन्मी तेच मिळाले म्हणून आम्ही काय करतो, हरतालिकेच्या दिवशी पिंड बनवतो. फक्त तेवढीच, ती बी वाळूची. बरोबर बनवते का नाही? पाटावर ठेवतो, हरतालिकेच्या दिवशी मस्त पूजा करतो. पण दिवसभर तिने पानं खाल्ले म्हणून ही पानं आता शिटीत लय अवघड आहे. ती शिटीत सकाळी पती द्यायला हे म्हणे काय उठायला लवकर, म्हणे काय झालं, अहो पानं घेऊन या ना. म्हणे काय झालं पान, अहो चाफ्याचं पान आणा, आमक्याचं पान आणा, पेरूचं पान आणा. सगळे ते बिचार दिवसभर पानच तोडीत राहतो. अरे तपश्चर्या केल्या पार्वतीने, तिने पानं खायचे खाता खाता सगळं सोडून दिलं म्हणून ती अपर्णा झाली. ही सकाळपासून पतिदेवाला महादेवाला पळविती. सांगा हिला कोणता महादेव प्रसन्न होईल? वडाला प्रदक्षिणा गरा 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 मारायचे आणि ब्राह्मणच बांधून टाकायचं. वरून घरचा महादेव चहा वाचून वाट पाहतोय. का हो, मला वडाची पूजा करायची. अरे घरचा वड वाट पाहतोय ना, त्याला तो चहा वाचून बसला ना. असं काय करता? म्हणजे घरचा महादेव महत्वाचा आहे. घरचा महादेव प्रसन्न केल्याशिवाय पिंडीतला महादेव प्रसन्न होत नाही, हे पण लक्षात राहू द्या. आणि म्हणून या ठिकाणी तिने 108 शिवलिंग बनवले. कधी कधी माणूस फार कंजूस असतो, फार अवघड असतो. काशीमध्ये एक जण राहून काशीचं विश्वनाथाचं दर्शनाला जात नव्हता, कधीच गेला नाही तो, कधीच नाही. त्याला ते आवडच नव्हती. पत्नीने सांगितलं, अहो आज शिवरात्रीचा दिवस आहे, जावा, स्नानाला लय महत्व आहे, भगवान शंकराचं दर्शन घ्या. नको नको, तिथं लय दान करावं लागतं, ब्राह्मण बशीत राहतं. अरे तुमचं नावच दानचंद आहे, दिलं तर काय फरक पडतो, नाव आहे ना तुमचं दानचंद, द्या, देऊन टाका, थोडंसं काय फरक पडतो. आणि त्याने सांगितलं, जातो मी, तुझी लईची इच्छा आहे ना, जातो स्नान करून येतो. पण गेला तो मुर्द्या घाटावर गेला, हरिश्चंद्राच्या, जिथं मुर्दे जाळतं तिथं गेला. त्याला वाटलं इथं कायचे ब्राह्मण नाही, ब्राह्मण नाही काही नाही. मग गेला, त्याला डुबकी मारली. भगवान शंकराने ब्राह्मणाचं रूप घेऊन वर घाटावर येऊन बसले. यांनी वर मुंडकं काढलं आणि सांगितलं, इथं स्नान केलं चाल, जो इथं येतो त्याला वर्षभराचं किराणा द्यावा लागतो, याला थंडी तापच आला. चुकीचा रॉंग नंबर लागला आपला. काय सांगतो, याला असा थंडी ताप आला, आयुष्यात दान केलं नाही, हवा म्हणे येऊन बसला कस काय. त्या ब्राह्मणाने सांगितलं, 1 वर्षाचं दान जो ह्या घाटावर आंघोळ करतो त्याला द्यावं लागेल. तो म्हणे या घरी. त्याला वाटलं याला पत्ताच सांगायचं नाही, ब्राह्मण येतो कसं काय, देईल तुम्हाला लागलं तर एखादी गोणी बाजरी, या घरी तर या, असं म्हणून गेलं निघून. पत्नीला सांगितलंय दरवाजा लावून घे. आता दरवाजा लावल्यानंतर याला सगळ्याचे दरवाजे माहिती, हा विश्वाचंच पालन करणारा, याला कोणाचा पत्ता माहीत नाही, सगळ्याचे पत्ते घर माहिती. याने आतमध्ये प्रवेश केला आणि बाहेरून दरवाजा लाव दानचंद. पत्नीला विचारलं कोणी पाय बरं. बाहेर दरवाजा उघडला तर तो म्हणे, तुम्ही ब्राह्मणाला काही दान करायचं विचारलं, काही कबूल करून आले का? अगं हा म्हणे, थोडीशी बाजरी मी कबूल केली. तो काही आला काय म्हणे. म्हणे हा सांग म्हणे, मला थंडी ताप आला. घेतलं दरवाजा पत्नीने लावून. थंडी ताप आल्यानंतर तो म्हणे, बघा माझा यजमान आहे, आज मी काही का असाना माझा जीवाचा यजमान झालेला आहे आणि मला ते दान घेतल्याशिवाय जाता येणार नाही. तो जोपर्यंत पत्नीला सांगितलं बरं होत नाही तोपर्यंत मी इथून जात नाही. परत 2 तासांनी दरवाजा वाढला, ए भाऊ झालं का, बरं वाटतं का? आता ते म्हणे खरंच गेला नाही का? म्हण नाही. मग सांग त्याला मेला, एका बाजरीच्या गोणीसाठी मेला तो. मग ते भगवान भोले बाबाच होते बाहेर बसेल, त्यांनी गावालाच दौंडी दिली. अरे बाबा दानचंद नावाचा बाबा गेला,
मी याला म्हणल्यावर सगळं गाव जमा झालं. याला वाटलं आता तर गेलं, आपलं नावच गेलं. याने श्वासोश्वास दाबून धरला, बाहेर आला. सगळं गाव त्याला आंघोळ घालतंय, कोणी काय करतंय, कोणी काय, तिडीवर बांधला. भगवान भोले बाबांनी सांगितलं असा कधीच भक्त पाहिला नाही. एक तर ह्या टोकाचा पाहिजे, एक तर त्या टोकाचा पाहिजे, पण हा कमीत कमी ह्या टोकाचा भेटला. एवढा हाटवादी तर मी आयुष्यात पाहिला नाही. मी सुद्धा हरलो बाबा ह्याच्या पुढं म्हणे. आणि पार ते आता शेवटच्या टोकापर्यंत नेळते आलं तिकडं. आता त्याला पार पाणी घातलं, सरण रसलं, ते सरणावर जायला तयार झालं, पण बोललोच नाही, गप्पच बशील राहिलं. एक बाजू काय सांगा तुम्हाला. आता तेवढ्यात भोलेबाबालाच दया आली. अरे बाबा हे तर अवघड व्हायचं म्हणे, हे जाईल जळून. आता त्याच्यापेक्षा आपण याला सांगू, अरे बाबा म्हणे असं करू नको, नसन बाजरीचं देऊ नको, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय मागायचं ते मागून घे. अरे मी देवाच्या अवतारात आलो, तुझी परीक्षा पाहिली, येड्याने काय करतो म्हणे, तुला जे मागायचं ते मागून घे, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. त्याने काहीच सांगितलं नाही. बाजरी माझी माफ करते, मी आत्ता उठून बसतो. मागता आलं का? देव जर प्रसन्न झाला, आता घ्यायचंच होतं ना, किती घेता आलं असतं. देवा अखंड भक्ती दे, अखंड मला हिची दान देगा देवा, तुझा विसर देगा देवा, तुझा विसर ना व्हावा, तुझा विसर आवडी येची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायी आवडी हेची माझी सर्व जोडी. त्यावेळेस म्हणायला पाहिजे होतं, न लगे मुक्ती आणि धन संपदा आणि संत संग, संत संग देगी सदा, संत संग देगी सदा, तुका म्हणे सुखे घालावे आमासे, सुखे घालावे आमासी, गुना गाईना आवडी, गुना गाईना आवडी. माझं येत नाही देवाजवळ गेल्यानंतर तो उपयोग काय? देव प्रत्येकाला देतो, तू दे, कबूल करून दे किंवा नको देऊ, परंतु मी तुझ्यावर प्रसन्न नाही. कोणत्या का होईना, याने मी तू हटवादाला प्रश्नाला मी तुझ्या पाठीमाग आहे, पण आपल्याला मागता येत नाही देवाजवळ. हिने 108 शिवलिंग करायची नियम होता. त्या नियमानं भगवान शंकर इतके प्रसन्न झाले, त्या लहानीला मुलगा झाला, इतका गोड मुलगा झाला. आणि तो मोठा झाल्यानंतर ते दोघं संग राहायचे, लेकरू बोलायचं, पण मोठीला त्रास व्हायला लागला की माझ्याशी बोलत नाही, पहिल्यासारखे राहत नाही. आणि म्हणून तिला ईर्ष्या निर्माण झाली सख्या बहिणीला. म्हणून बाबांनो, कोणी कोणाचं नसतं राहत, वेळेवर कोण बदललं सांगता येत नाही. भरतरीचं तुम्ही ऐकलं, गुरु गोरक्षनाथ गेले, भरतरीला अनुग्रह दिला आणि एक फळ दिलं, मोठं फळ दिलं. आणि हे फळ खाल्लं का आयुष्यात माणूस मरतच नाही, आरोग्यवान राहतं. म्हणून भरतरीचा जीव फार होता तिच्यात पिंगला, खूप जीव, अतिजीव भरतरी राजाचा. राजा भरतरीचा इतका जीव, 1 मिनिट सोडत नव्हता, राहतच नव्हता, सावलीसारखा. नाही बाबा. आणि पत्नी चालली तर तिचं शरीरातलं हे कमी होऊ नये सौंदर्य म्हणून छत्री धरायची, इतका जीव होता पत्नीमध्ये. पण गोरक्षांना वाटलं की अरे काय सोडून पाहिलं, एवढी माया, एवढी माया, एवढं गुतायचं. एक फळ दिलं, धर हे फळ खा राजा. राजाला वाटलं गुरुने एवढं फळ दिलं आणि हे फळ याने आयुष्य वाढणार आहे, याने आपल्याला शेवटपर्यंत वृद्धत्व येणार नाही आहे आणि आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. पण आपला जीव आपल्या पत्नीत आहे, म्हणून त्यांनी पत्नीला दिलं. पत्नीला दिलं, ते पत्नीला सांगितलं बघ हे फळ खा, आयुष्यमान भव, याच्यात तुला काय कमी पडणार नाही, तुझं आयुष्य चांगलं राहणार आहे, आरोग्यवान राहणार आहे, तुला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही, घे खाऊन, शेवटपर्यंत तू वृद्धत्व तुझ्या अंगाला येणार नाही. एवढं जीवाचं फळ आपल्या भरतरीने आपल्या पत्नीला दिलं. आणि त्या पत्नीचा जीव होता सेनापतीवर. त्याला वाटलं हा जागला पाहिजे, त्या पत्नीनं त्या सेनापतीला दिलं. सेनापतीला वाटलं अरे मी जास्त जगून काय महत्वाचं, माझं त्या नगरीमध्ये एक वेश्या राहत होती, त्या सेनापतीचा त्या वेश्यावर जीव होता. कोणावर जीव होता? त्या तिला दिलं ते हे फळ खा
तू आयुष्यभर जगशील, तुझं सौंदर्य तसंच टिकून राहील तुझा. तिने विचार केला की हे फळ खाऊन मी काय करू, हे खाऊन मला करण्यापेक्षा आज राजा एवढा चांगला आहे, प्रजेचं पालन करणार आहे, प्रजेचं दुःख हरण करणार आहे. प्रत्येक मला आज मी जरी इथं असले तर पण मला बहिणीसारखं त्याने जीव लावलेला आहे. आणि एक बहीण म्हणून मला आज काही घेणं नाही देणं नाही, तरी तर बहीण म्हणून माझ्याकडे बघतो आहे. आणि म्हणून भाऊ म्हणून मी त्याचं जीवन आयुष्य टिकावं म्हणून हे फळ मला मिळालं. म्हणून ते राजाकडे परत आलं. राजाने पाहिलं, अरे फळ तुझ्याकडं कसं काय आलं. त्याने सांगितलं, राजेसाहेब काय सांगू, हे याच्यापासून असं असं फळ भेटलं म्हणून याच्यापासून जीवदान मिळतं असं तसं म्हणतात, पण माझं सेनापतीवर त्याचं माझ्यावर खूप जीव आहे म्हणून त्यांनी मला दिलं. सेनापतीला बोलून घेतलं, अरे हे काय आहे. सेनापती थरथर कापायला लागला, म्हणे बाबा माझं काही तसं काही मनात नव्हतं, पण राणीचं माझ्यावर जीव आहे म्हणून तिने हे फळ मला दिलं. त्याच दिवशी आपली झोळी उछलली आणि भरतरी घर सोडून निघून गेला, राज्य सोडून निघून गेला. माणसाला माया शेवटपर्यंत कळत नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. कुणाचा बहीण कुणाची, कोण कुणाचे सखे सोय रे. बाप कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे. बाप कुणाचा बहीण कुणाची, कोण कुणाचे सखे सोय रे. बाप कुणाचा बहीण कुणाची, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या जागी सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. नाही रे, नाही कुणाचे कोणी. आणि म्हणून त्या मोठीनं लहानीचं ते मुलगं पाहिलं, किती गोंडस आहे, किती चांगलं आहे ते, पण दया नाही आली. हा मुलगा आपल्यात अडचण आला म्हणून पहाटे 2 ते 2:30च्या वेळेस उठली, हातात सुरा घेतला आणि त्या मुलाचे खांडोळे केले. घडलेली कथा. आणि तीच सकाळी सकाळी रडायला लागली, बघ काय झोपलीस, तुझा मुलगा गेला, वाघांनीला तुकडे तुकडे करून टाकले, रक्ताच्या थारोळ्यात आहे. तिने सांगितलं, माझी पूजा होऊ दे. जोपर्यंत माझी पूजा होत नाही, जोपर्यंत 108 शिवलिंग बनवत नाही आणि माझ्या शेवळ तळ्यात ते विसर्जन करीत नाही, तोपर्यंत मला दिलेला तो भगवान शंकराचा प्रसाद आहे म्हणून मी रडत बसणार नाही. माझी पूजा होते. निष्ठावान होती ती. 108 मातीचे शिवलिंग बनवले तिने, आपल्या डोक्यावरती घेतली पूजा करून, आणि त्या शिवलिंगाला तळ्यात विसर्जन करत नाही तर माझे भोले बाबा त्यातून प्रगट झाले आणि दर्शन दिलं. तिने सांगितलं, बघ बाळा, तुझा मुलगा ह्या तळ्यात तुझ्या मोठ्या बहिणीने टाकलेले तुकडे तुकडे करून टाकले, बोल काय शिक्षा देऊ. तिने सांगितलं, देवा भोले बाबा, तुमच्या कृपेनं आज तिने मला घरी आणलं, तिच्याच पतीशी लग्न करायला लावलं, आज तिच्यामुळं तुम्ही मला भेटले, तुमचं मला दर्शन झालं. मला काही इच्छा नाही, माझी ही पूजा चालू राहू. भगवान शंकरानं तळ्यामध्ये हात घातला, तुकडे तुकडे केलेला मुलगा जिवंत करून तिला पदरात दिला. हा तुझा मुलगा परत दिला. आणि परत दिल्यानंतर त्या मुलीला विचारलं, लहानीला, बघ तुला काय पाहिजे बोल. तिने सांगितलं, मोठ्या बहिणीचं नाव कृष्णा आहे आणि तिच्या नावानेच तुम्ही इथं राहा. हिचं मोठं मन होतं लहानीचं, आणि म्हणून भगवान शंकर वेरूळला कृष्णेश्वर नावानं अखंड ज्योतिर्लिंगाच्या त्या ठिकाणी थांबले. अशी ही कथा आहे. कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय
हर हर भोले नमः शिवाय कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय पार्थिव शिवलिंग बनवल्यावर भगवंत दर्शन देतात, पण आपल्या घरावर आलेले अरिष्ट सुद्धा दूर करतात. म्हणून आज या ठिकाणी 2 ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे. उद्या आपल्याला राहिलेले 10 ज्योतिर्लिंग आणि सकाळी किती वाजता मंडळ नियोजक किती वाजता कार्यक्रम सुरू करायचा? 8 ते 10 पालखी सोहळा. सगळ्यांनी पालखी सोहळ्यासाठी यायचं आहे. जसं आज आपण आलात तसं उद्या पण सकाळी 8 वाजता बाबाजींचा पालखी सोहळा 10 वाजेपर्यंत आणि 10 ते 12 वाजेपर्यंत सत्संग प्रवचन राहील. त्यानंतर महाप्रसाद राहील. सर्वांनी राहिलेली कथा आपण उद्या फार 2 तासामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण फार फार अगदी श्रद्धेनं निष्ठेनं भक्तीनं भगवान शिव महापुराणात यातला आनंद तुम्ही घेत आहात. असाच आनंद आपल्याला कायम भेटत राहो, मिळत राहो आणि अशी श्रद्धा आपली दृढ होत राहो अशी भगवान शंकराच्या आणि जनूबाबाच्या चरणी प्रार्थना करून आपण सर्वांनी अगदी थोडंसं 2 मिनिटं जागेवर उभं राहायचं आहे. खूप आनंद घेण्यासाठी. भोलेनाथा दर्शन द्यावे आता माझ्या वेरूळच्या भोलेनाथा दर्शन द्यावे आता आवाज आवाज हो दर्शन द्यावे आता दर्शन द्यावे आता दर्शन द्यावे आता दर्शन द्यावे आता माझ्या वेरूळच्या भोलेनाथा दर्शन द्यावे आता माझ्या वेरूळच्या भोलेनाथा दर्शन द्यावे आता बाबा इच्छा कर तुम्ही पूर्ण दास लीन बाबाजींच्या चरणा पूर्ण शिवनामाचा जप करता दर्शन द्यावे आता माझ्या वेरूळच्या भोलेनाथा दर्शन द्यावे आता बाबांची पालखी निघाली मंडळी नाचाया लागली बाबांची पालखी निघाली मंडळी नाचाया लागली लागली बाबांची पालखी निघाली मंडळी नाचाया लागली दूर दूरचे लोक आले त्यांच्या दर्शनाला 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 नामात रंगून गेले नामात रंगून गेले नाचाया लागली बाबांची पालखी निघाली मंडळी नाचाया लागली
दुसरा येईल हे जरी नाही काला सरत शिवटी बाय काळे बांधून नेईल सरत शिवटी बाय सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचा काय बाजाईल एका जनार्दनी काय बामचे जाईल एका जनार्दनी आमचा काय बाजाईल एका जनार्दनी काय बामचे जाईल पिंगळा 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 माधवारी बोली बोली तो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माघारी बोली बोली तो देखा पिंगळा माघारी पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा पिंगळा माघारी दाताचे दातवन घ्या ग कोणी दाताचे दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी 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 ओम नमः पार्वते पते हर हर महादेव हर महादेव सर्वांनी आरती पेटवायची आहे माळ गळा शोभे माळ मुक्ताफळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री राज मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे कामना मूर्ती जय देव जय देव रत्नाखचिता फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुमेश्वरा हिरे नटपट शोभा तोबरा गोरी चरणी गागर्या जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री राज मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना मूर्ती जय देव ओ लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सुडावक्र तुंडत्री नयना माता वनमावी तदला संकटी बाबा विनिर्मावी रक्षावी सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती व श्री राज मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मन कामना मूर्ती जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो त्रिशूळ पाणी शंभो नील ग्रीवासन शेखरा वृषभारूढा फणिभूषणा दशभुज पंचानना हो विभूती माळा जटा सुंदर जंबंबर धरावो जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो पाणी शंभो नील जय करावो पडले गो हत्येचे पातक गौतम ऋषीच्या क्षिरी हो जाने तप मांडिले ध्याना आणून तुझ अंतरे हो प्रसन्न होऊन त्याते स्नाना दिंडली गोदावरी हो औदुंबर मुळे प्रगटे पावन त्रैलोक्याधी करी हो जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो किशोरवाणी शंभोनील ग्रीवासन जे करावो धन्य कुशावर ताचा महिमा वाचे वर्णो किती हो आणि गंगी बहुतीर्थी गंगा द्वारा दिग पर्वती हो वंदन अर्चन करिता त्यांचे महादोषना सती हो तुझ्या दर्शन मात्रे प्राणी मुक्ती ते पावती हो जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो त्रिशूळ पाणी शंभो नील ग्रीवासन जे करावो ब्रह्मगिरीची भावे जाला प्रद
प्रदक्षिणा जरी घडी हो तैसे काया कष्टे जव जव चरणी रूपती कडे हो तव तव पुण्य विशेष केले मिशाओगे दासी तडे केवळ तो शिवरूपी काळ त्यांच्या पाया पडे जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा त्रिशूळ पाणी शंभो नीलगी वाढणे करावो लावणी निज भजनी सकळ ही पूर्वीचे मन कामना हो संतती संपदी देती अंती सुख विषयम यातनावो शिव शिव नाम जपता वाटे अनंत माझ्या मना हो गोसावी नंदन विसरे संसार भव यातना जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो त्रिशूळ पाणी स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाडी तो हर स्वामी जनार्दना जनार्दना ओ पंचप्राणाची करुणी पंथी पंचप्राणाची करुणी पंथी नेत्रांच्या फुलवाती नेत्रांच्या फुलवाती स्वामी जनार्दना जनार्दना वाडी तो हरती स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाडी तो हरती शिवरूपी शिव संता नमो नारायण अनंता नमो नारायण अनंता हो नम्रपणे हाजुकते माता नम्रपणे हाजुकते माता पाहुनिया त्रिमूर्ती पाहुनिया त्रिमूर्ती स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाई तो हरती स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाई तो हरती लल्लाटी बसमटी गळा रुद्राक्षाचा माळा गळा रुद्राक्षाचा माळा गळा रुद्राक्षाची तो चरणाची येता नाता तो चरणाची येता नाता होई इच्छा पूर्ती होई पूर्ती स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाई तो हरती स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाई तो हरती सकलांची तू माऊली दीनदासाची सावली दीनदासाची सावली ओ जटा सवार शिरावरा जटा सवार शिरावरा लवते नोकरणी लवते नोकरणी स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाली तो हरती स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाली तो हरती अपराध गाजते पोटी दावनत्वर जगजेती दावनत्वर जगजेती दावनत्वर जगजेती ओ अनंत नामे स्वर्गा तुझला अनंत नामे स्वर्गा तुझला विजयाने करती विघ्नाने करती स्वामी जनार्दना जनार्दना ओ वारी तो हरती स्वामी जनार्दना जनार्दना ओ वारी तो हरती ओ पंचप्राणाची करोडी पंथी पंचप्राणाची करोडी पंथी नेत्रांच्या फुलवाती नेत्रांच्या फुलवाती स्वामी जनार्दना जनार्दना ओ वारी तो हरती स्वामी जनार्दना जनार्दना ओ वारी तो हरती कापूर पेटवा कापूर कापूर पेटवा कापूर धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रथ जळीत सिंहासनी देवाची मूर्ती गर्भोरात निर्मळा देवान करावू दे माझे मान करावू दे गर्भोरात बाबा भक्तीला सुगंध वाहू दे हो धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रथ जळीत सिंहासनी देवाची मूर्ती हो मुखी राम रे राम हृदय मूर्ती देवा हृदय मूर्ती भाववती गेली देवा कापूर आरती हो धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्नजडित सुहासनी देवाची मूर्ती हो दान करे नार करे काही देवा धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्नजडित सिंहासनी देवाची मूर्ती घालीन लोटांगण वंदीन चरण मडोळ्यान पायीन रूप तुझे आनंद भोजन भावे ओवाळून मने